नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPFO पोर्टलबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांचे लोकसभेत EPFO पोर्टलवर मोठे उत्तर। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेवर म्हणजे EPFOवर पेन्शनधारक जितके नाराज आहेत तितकेच EPFO त्याची प्रतिमा सुधारण्यात अधिक गुंतलेले आहे। EPFO सदस्यांना सुविधा पुरवल्या जात आहेत। EPFO पोर्टलमध्ये कोणते बदल केले जातात यावर खासदार VK श्रीकंदन यांनी लोकसभेत प्रश्न विचारला। कामगार आणि रोजगार मंत्र्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे EPFOने कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक तपशिलामधील चुका स्वतः दुरुस्त करण्याची परवानगी देऊन EPFO पोर्टलवर संयुक्त घोषणापत्राची प्रक्रिया सोपी केली आहे का, आणि जर हो तर त्याचे तपशील काय आहे। या सुधारणा EPFOच्या EPFO 2.0 नावाच्या सिस्टम अपडेट प्रक्रियेचा भाग होता का, आणि जर हो तर त्याचे तपशील काय आहेत। EPFO 3.0 ही प्रणाली सुरू केली जाईल का, जी EPFO 2.0 पेक्षा जास्त फायदे देईल का, आणि जर हो तर त्याची माहिती काय आहे, आणि प्रणालीमुळे EPFOवरील कामाचा ताण कमी होईल का, आणि जर हो तर त्याची माहिती काय आहे। कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी उत्तर दिले की हो, नोकरी बदलल्यानंतर सदस्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक तपशिलामधील चुका स्वतः दुरुस्त करता येतील। जर त्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे UAN नंबर, मेंबर आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे MID नंबर आधारशी लिंक केला असेल तरच। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायदा 1952 अंतर्गत येणाऱ्या आस्थापनांसाठी जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्यासाठी EPFO नियमितपणे त्यांच्या मानक कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करते। सुलभ प्रक्रियामुळे EPFOवरील कामाचा भार कमी झाला आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।